श्रीमंत हा बुद्धीने श्रीमंत असतो, खिशानी नाही. खिशानी तो नंतर श्रीमंत होतो. एक साधं उदाहरण घेऊयात. बऱ्याचदा समाजामध्ये आपल्याला असं दिसतं की लोक आपला इन्कम मिळवत असतात. 2 लाख 3 लाख 5 लाख 10 लाख असा इन्कम जर आपला असेल तर आपल्याला दिसतं समाजामध्ये की लोक तो मिळवत असतात. मोठ्या मोठ्या पार्ट्या देतात, मोठी घरं घेतात, गाड्या घेतात आणि इन्कम मिळवायला प्रत्येकाला आवडते. बट दिस इज अ मेंटल ट्रॅप. कारण इन्कम इज नॉट रिअल वेल्थ. रिअल वेल्थ म्हणजे काय, तर तुमचं नेटवर्थ म्हणजे तुमच्याकडे असलेले ॲसेट्स मायनस तुमच्या लायबिलिटीज. तुमच्याकडे किती मालमत्ता आहे वजा तुम्ही देणं किती लागतं इतरांचं लोन्सच्या माध्यमातून वगैरे. दॅट इज युअर नेटवर्थ. त्यामुळे नेटवर्थ इज द की, नॉट द इन्कम. आणि अनेकदा असं दिसतं की आपण नेटवर्थ ट्रॅक करत नाही, आपण फक्त इन्कम ट्रॅक करतो. आणि थोडासा इन्कम वाढला की आपण एखादं लोन घेऊन टाकतो आणि पटकन एखादी गोष्ट घेऊन टाकतो. अनफॉर्च्युनेटली तुम्ही तुमच्या सॅलरी किंवा इन्कम पेक्षा जास्त नेटवर्थ ट्रॅक केला पाहिजे. आणि नेटवर्थ वाढवण्यासाठी साधे सिंपल ॲसेट्स आपण घेऊ शकतो. आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो, आपण स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकतो, आपण एखादी इन्कम जनरेटिंग रिअल इस्टेट घेऊ शकतो ज्याच्यातनं पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे, आणि सोन्या नाण्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तुमचा नेटवर्थ किती आहे ते चेक करा. अनेकदा लोकांचे नेटवर्थ हे निगेटिव्ह असतं. तुमचं नेटवर्थ कॅल्क्युलेट करा आणि कॉमेंट्समध्ये टाका की माय नेटवर्थ इज पॉझिटिव्ह और माय नेटवर्थ इज निगेटिव्ह. तुम्हाला जर तुमचा नेटवर्थ वाढायचा असेल आणि तुमचा फायनान्शियल फ्रीडमचा प्रवास सुरू करायचा असेल तर माझ्या बायोमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. मी तुमची मदत करू शकतो. बिकॉज माय नेटवर्थ इज पॉझिटिव्ह अँड माय पॅसिव्ह इन्कम इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. ज्याच्या बेसिसवर मी वर्षाला 100 दिवस वेकेशन घेतो. 2025चे माझे वेकेशन ऑलरेडी सुरू झालेत. आय एम एन्जॉईंग माय टाइम इन उत्तरांचल. हाऊ अबाउट यू? प्लीज राईट वेदर युअर नेटवर्थ इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. फिगर नका टाकू, फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. पुट इट इन दी कॉमेंट अँड एन्जॉय.